नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 20 मार्च 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकता आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकता. चांगले इंटरेस्टिंग वाचन करून तुमच्या मनाला, विचारांना खाद्य पुरवा. परदेशातील नातेवाईकाकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलामुळे तुम्हाला फायदा होईल. रिकाम्या वेळेत तुम्ही कुठली फिल्म पाहू शकता. ही फिल्म तुम्हाला आवडणार नाही आणि तुम्हाला असे वाटेल की तुम्ही आपला महत्त्वाचा वेळ खराब केला. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. उपाय: आपल्या प्रेमसंबंध सुधारण्यासाठी गाईला पिवळी डाळ खाऊ घाला. वृषभ राशी, तुमच्या प्रयत्नामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची दखल घेतली जाईल. तुमचे व्यक्तिमत्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जाता आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहीशी होईल. साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे, परंतु असे होऊ शकते की आपल्या रागीट स्वभावाच्या कारणांनी तुम्ही पैसा कमावण्यात सक्षम होणार नाही. दुसऱ्यांना मदत करण्याची तुमची ताकद सकारात्मक विचारांनी सुधारा. आपल्या संभाषणातील अनेक सूचना आपल्या कुटुंबियांना लाभदायक ठरतील. तुमच्या प्रियकराच्या भावनिक मागणीकडे दुर्लक्ष करू नका. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. तुमच्या वैवाहिक जीवनातील खडतर काळाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. उपाय: भगवान गणेशाला ध्रुव घास चढवल्याने प्रेमजीवनासाठी लाभदायक असेल. मिथुन राशी, तुम्हाला जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी उदासवाणी एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल. मान्यवर, श्रेष्ठ व्यक्तीबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्यासोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा अनुभव घेऊ शकता. आर्थिक जीवनात आज आनंद राहील. यासोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त होऊ शकता. आजच्या दिवशी नवा लूक, नवा पेहराव आणि नवीन मित्र लाभतील. उपाय: फळे आणि रोटी ठेवण्यासाठी बांबूच्या टोपलीचा उपयोग करा. हे उपाय कौटुंबिक जीवनातील बाधा दूर करण्यासाठी तुमची मदत करेल. कर्क राशी, तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे.
क्रिएटिव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. तुमचे संवाद कौशल्य आणि कामातील कौशल्य प्रभावी ठरू शकतील. तुमच्या भूतकाळातील एखादे गुपित समजल्यामुळे तुमचा जोडीदार काहीसा दुखावला जाण्याची शक्यता आहे. तुमच्यातील उच्च आत्मविश्वास आज तुम्ही चांगल्या कामासाठी वापरा. धावपळीचा दिवस असला तरी तुमची ऊर्जा टिकून राहील. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस. अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. मदतीची गरज असलेल्या मित्रांना भेटा. अतिशय क्षुल्लक कारणावरून तुमच्या जोडीदाराशी संबंध तणावाचे बनतील. उपाय: भगवान गणपतीच्या मंदिरात हिरव्या चण्याने बनवलेली मिठाई वहा आणि आपल्या प्रेमीसोबत अविस्मरणीय क्षणांसाठी मुलांना वितरित करा. सिंह राशी. जेव्हा तुम्हाला जाणवते की तुमच्याजवळ कुटुंबियांसाठी आणि मित्रांसाठी वेळ नाही तर तुम्ही दुःखी राहाल. आजही तुमची मनस्थिती अशीच राहू शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. नवजात बालकाच्या आरोग्याविषयी काही प्रश्न उद्भवतील. तुमच्या उपस्थितीमुळे तुमच्या प्रिय व्यक्तीचे विश्व स्वर्ग बनेल. उपाय: गंगाजलाला लगातार 108 दिवस घरामध्ये छिडकवल्याने पारिवारिक आयुष्याचे अडथळे दूर होतील. कन्या राशी. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. क्वचित भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. या लोकांच्या भाऊगर्दीमध्ये तुम्ही नशीबवान ठरला आहात हे तुम्हाला कळून चुकेल, कारण तुमचा जोडीदार उत्तम आहे. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पैशाची स्थिती आणि आर्थिक अडचणी ताणतणावाचे कारण ठरतील. उत्तम अन्न, रोमॅन्टिक क्षण तुमच्या आजच्या दिवसात घडणार आहेत. उपाय: खिरणीची मुळे पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या जवळ ठेवल्यास आरोग्यामध्ये सुधारणा होईल. तूळ राशी. तुमचे दैवी आणि अप्रश्नांकित प्रेम यात जादुई कलात्मक शक्ती आहे. तुमचा विश्वास तुमचे व्यावसायिक जीवनावर परिणाम करेल. तुमचे म्हणणे इतरांना पटवून देणे आणि त्यांची मदत घेणे शक्य होईल. चंद्रदेवाच्या स्थितीला पाहून हे सांगितले जाते की आज तुमच्याजवळ बराच रिकामा वेळ असेल, परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही ते काम करू शकणार नाही जे तुम्ही केले पाहिजे. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. उत्स्फूर्तपणे वागण्यावर नियंत्रण ठेवा आणि दुराग्रही स्वभावावरही नियंत्रण ठेवा. खास करून पार्टीमध्ये
त्यामुळे एखाद्याचा मूड खराब होईल. आकर्षक वाटणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मुळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ज्ञांशी बोलून घ्या. वादविवाद, दुसऱ्यावर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. उपाय: चांगले आरोग्य ठेवण्यासाठी दूध, दही, कापूर आणि पांढरे फूल दान करा. वृश्चिक राशी. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकता आणि तुमचे बरेच धनही खर्च होऊ शकते. मुलांना शाळेत अभ्यासात रुची नसल्यामुळे त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला निराशा देणारे आहे. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारीपासून दूर राहा. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवस ही त्यापैकीच एक आहे. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमॅन्टिक गप्पा माराल. उपाय: कौटुंबिक संबंध घनिष्ठ राहण्यासाठी घर किंवा कार्यालयात केळीच्या झाडाची मुळे ठेवा. धनु राशी. गुंतवणूक करणे तुमच्यासाठी बऱ्याच वेळा खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते, कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. व्यावसायिक स्तरावर जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता आहे. आज धार्मिक कामात तुम्ही आपला रिकामा वेळ घालवण्याचा विचार करू शकता. या वेळात विनाकारण वादात तुम्ही पडू नका. तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात तुमचं किती महत्त्व आहे याची जाणीव आज तुम्हाला होईल. तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आणि तुमची भीती शक्य तितक्या लवकर घालवणेही आवश्यक आहे, कारण त्याचा तुमच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो व चांगली प्रकृती बिघडण्याचा दाट संभव आहे. उपाय: ओम भौमाय नमः या मंत्राला प्रातःकाळी 11 वेळा उच्चारल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. मकर राशी. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. स्वतःमध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतले तर त्याचा दुहेरी फायदा होईल. तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता आहे. प्रवास, करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजच्या दिवसाचा विषय आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. उपाय: आपल्या इष्टदेवाच्या पूजेमध्ये लाल कुंकू अर्पण केल्याने आरोग्य चांगले राहील.
कुंभ राशी. सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. आज तुम्ही आपल्या कुठल्याही वचनाला पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होईल. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणे पसंत कराल जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकेल. मित्रमंडळी समवेत आनंद साजरा कराल. तिसरीच व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल, पण तुम्ही दोघेही सांभाळून घ्याल. उपाय: आर्थिक स्थिती चांगली राखण्यासाठी स्वच्छ आणि धुतलेले कपडे परिधान करा. मीन राशी. या राशीतील व्यावसायिक आज कोणी जवळच्या लोकांच्या सल्ल्यामुळे समस्येत येऊ शकतात. जॉब करणाऱ्या जातकांना आज कार्यक्षेत्रात विचार करून चालण्याची आवश्यकता आहे. आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणे पसंत कराल जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकेल. बाहेरच्यांच्या ढवळाढवळीमुळे तुमच्या दोघांच्या नात्यावर दुष्परिणाम होईल. आरोग्य एकदम चोख असेल. कुणी जुना मित्र आज तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतो आणि जर तुम्ही त्यांची आर्थिक मदत केली तर तुमची आर्थिक स्थिती थोडी तंग होऊ शकते. रंजक गोष्टींच्या मागे धावू नका. सत्यस्थितीचा विचार करण्याचा प्रयत्न करा. मित्रांबरोबर अधिक वेळ घालवा, ते तुमच्यासाठी फायद्याचे असेल. उपाय: पितळेच्या ताटात भोजन करा आणि आपल्या प्रेम आयुष्यात शुभता आणा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.